महापालिका निवडणुकीचा निकाल रखडण्याची शक्यता। एका वेळी एकाच वॉर्डमध्ये मतमोजणी होणार तर नक्की कशी मतमोजणी करायची याबाबत पालिकाही संभ्रमात। आज प्रचाराचा सुपर संडे। निवडणुकांचा प्रचार शिगेला। मुंबईतील शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा। सभेची जय्यत तयारी पूर्ण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आज प्रचाराचा धडाका। देवेंद्र फडणवीसांची नाशिक पुण्यामध्ये सभा तर पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो। अजित पवार प्रसिद्ध करणार जाहीरनामा। एकनाथ शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा। मुंबईकरांसाठी महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार। महिला आणि युवकांसह पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात फोकस तर महायुतीचा नागपुरातील जाहीरनामा प्रसिद्ध। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दगडू सकपाळांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुलीला उमेदवारी न दिल्यानं सकपाळ होते नाराज। शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। भाजप बलात्कारी जनता पार्टी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात तर देवाभाऊंना शिव्या देऊन मीडियात झळकायचं ही काँग्रेसची ओळख। आमदार चित्रा वाघ यांचा पलटवार। महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो। भर सभेमध्ये आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल। 12 वर्षांपासून तुमचीच सत्ता, मग बांगलादेशी कसे आले? नक्कल करत आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल तर फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांवरूनही लगावला टोला। मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग। मुंबई पोलिसांकडून बेवारस बॅगेची तपासणी सुरू। बॅग ठेवणाऱ्या तरुणाचं सीसीटीव्ही समोर। अंबादास दानवेंकडून संभाजीनगरमधील मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट। माजी नगरसेवकाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा संशय व्यक्त। मारहाण करणारा माणूस मंत्री अतुल सावेंचा समर्थक असल्याचा दानवेंचा दावा। प्रचारादरम्यान सापडले हळद कुंकू लावलेले मंत्रोच्चार केलेले तांदूळ। नाशिकच्या आनंदवली परिसरातला प्रकार तर आम्हाला हरवण्यासाठी विरोधकांनी जादूटोणा केला। सेना उमेदवार विलास शिंदेंचा आरोप। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल। महापालिका क्षेत्रात काही गावं आयत्या वेळी घेतल्याने याचिका। उद्या पार पडणार सुनावणी। पंढरपुरात मकर संक्रांती निमित्त बंद राहणार व्हीआयपी टोकन दर्शन। भाविकांना दर्शनासाठी अधिक वेळ मिळावा म्हणून पूजांची संख्याही कमी करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत तरुणानं थेट एसटी बसच पळवली। सिडको बस स्थानकामध्ये बसची काच फोडून तरुणानं घेतला ताबा। पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात। बंगळुरूतील इंदिरानगरमध्ये मध्यधुंद कार चालकाचा थरार। नियंत्रण सुटून कार थेट हॉटेलमध्ये। फुटपाथवरील मुलांचा ग्रुप थोडक्यात बचावला। जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर। 16 जणांना चिरडलं। एकाचा मृत्यू। अपघाताचं सीसीटीव्ही समोर। नागरिकांकडून संताप व्यक्त। बांगलादेशात हिंसक निदर्शनांदरम्यान हिंदूंवर हल्ले करण्याचं सत्र सुरूच। 8 जानेवारीला आणखी एका हिंदूची हत्या। आतापर्यंत 12 हिंदूंच्या हत्या झाल्याचं समोर। वडोदऱ्याच्या कोटांबी स्टेडियमवर भारत न्यूझीलंड भिडणार। शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ तर मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरणार।